नमस्कार, मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आता काही दिवसांवरती बाप्पा येणार आहेत आणि बाप्पा येणार म्हटलं ना, त्याआधी भरपूर तयारी आपल्याला करावी लागत असते। आपल्याला टाइम मॅनेजमेंट करावं लागत असतं, पण बऱ्याच आपल्याला ते जमत नाही आणि त्यामुळे आयत्या वेळीपर्यंत आपली तयारी सुरूच असते, गडबड गोंधळ सुरू असतो, मग चिडचिड होत असते आणि मग हवं तसं आपल्याला छान एन्जॉय करता येत नाही किंवा जितकं हवं तितकं आपल्याला देवासोबत छान बोलता येत नाही किंवा छान निवांत असं बसून त्याच्याकडे बघायला इतकं सुद्धा टाईम नसतो। खरं तर आपण हे सगळं वर्षभर वाट बघत असतो की कधी पप्पा येणार आहे, कधी पप्पा येणार आहे आणि मग मला असं करायचं आहे, मग तसं करायचं आहे पुढल्या वर्षी, असं आपल्या डोक्यामध्ये सुरू असतं। पण तसं आयत्या वेळी काही घडत नाही, कारण फक्त आपण कामं चालू असतं, कारण आपल्याला येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचं पण बघायचं असतं, नैवेद्य बनवायचे असतात, आरतीची तयारी करायची असते आणि अशी प्रचंड घरामध्ये गडबड गोंधळ सुरू असतो आणि ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला वेळ कमी पडतो। तसं होऊ नये, आपल्याला सुद्धा छान एन्जॉय करता यावं, आपल्याला सुद्धा निवांत थोडासा वेळ मिळावा म्हणून आपण कशा पद्धतीने आधीच काही गोष्टींची तयारी केली पाहिजे, कशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। आता गणपती बाप्पा येणार, त्यासाठीची जी तयारी असणार आहे ती खूप असते, त्यामुळे एका भागामध्ये काही ती होणार नाही, त्यामुळे याचा दुसरा पार्ट येईलच। पण आजच्या या आपण भागामध्ये बघणार आहोत की आपण जी बाहेरची जी कामं आहेत ती कशा पद्धतीने करायची आहेत किंवा त्याचं नियोजन कशा पद्धतीने असलं पाहिजे, तर ते याच्या आपल्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। आणि तुम्हाला सुद्धा छान जर गणपती बाप्पाचे दिवस एन्जॉय करायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, त्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका, कारण मे बी एखाद दोन पॉईंट मिस झाले तर मग तुम्हाला त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळणार नाही। आणि हा व्हिडिओ करण्यामागचा एक उद्देश असा आहे ना की ज्यावेळेस मी सुरुवातीला गणपती बसवायला सुरुवात केली, म्हणजे आता हे 4थं वर्ष असणार आहे गणपती बाप्पाचं, तर माझ्या लग्नाच्या आधी आणि माझ्या सासरी काही गणपती बसवत नव्हते, त्याच्यामुळे मला तिथून काही फारशी इन्फॉर्मेशन मिळाली नव्हती की कशा पद्धतीने असलं पाहिजे, काय असलं किंवा पाहिजे, किंवा मी लहानपणापासून कधी बघितलं सुद्धा नव्हतं, त्यामुळे भरपूर प्रश्न होते की कसं करावं लागतं, काय करावं लागतं, किती दिवस आधीपासून तयारीची सुरुवात करायची। त्यासाठी जर मी ऑनलाईन काही बघायला सुरुवात केली, पण ऑनलाईन सुद्धा मला जेवढं माझ्या शंकांचं निरसन होईल इतकं काही मला मिळालं नाही, त्यामुळे मी माझंच थोडंसं डोकं वापरून किंवा थोडंसं नियोजन करून मी सुरुवात केली आणि पहिल्या वर्षी मला जे काही अनुभव आले त्याचा अनुभवाचा मला दुसऱ्या तिसऱ्या वर्षी फायदा झाला आणि आता जे मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे हे माझ्या अनुभवातून प्लस माझ्या काही ऑब्झर्वेशनमधून काही विचारातून आलेले ह्या सगळ्या टिप्स असणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि हो, माझं काही राहिलं असेल तर तुम्ही सुद्धा मला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा, म्हणजे मलाही त्याची मदत होईल। तर मग चला आता सुरुवात करूया व्हिडिओला। तर टिप क्रमांक 1, तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं बसायचं आहे निवांत आणि डायरी आणि पेन घ्यायचं आहे आणि जी काही कामं आपल्याला करायची असतात ती सगळी अशी एकाखाली एक लिहून काढायची। म्हणजे गणपती बुक करणे असून दे, डेकोरेशन किंवा घराची साफसफाई, किंवा जर तुमच्या घरामध्ये काही बरेच जण गणपतीच्या आधी डागडुजी करतात किंवा रंगकाम करायचं काढत असतात, तर तसं कामं असेल तर ती लिहायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला कपड्यांची खरेदी करायची असेल तर ती कामं लिहा, किंवा गणपती बाप्पासाठी जर तुम्हाला दागिने वगैरे बनवत असाल तुम्ही किंवा बनवायचे असेल यंदा तुमचं जर डोक्यात असेल तर ते सगळं तुम्ही लिहून काढा। त्याचबरोबर किराणा भरणे किंवा पूजेचे सामान आणणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाखाली एक लिहून काढायच्या आहेत। आणि मला माहिती आहे की आपण जेव्हा लिहायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्याच गोष्टी काय पटकन आठवत नाही, त्यामुळे काय करायचं, डायरी पेन ठेवायचंच वरती आणि जसं जसं बऱ्याचदा आपल्याला कामं करता करता आपल्याला सुचत असतं, तर मग ते लगेच पटकन जसं सुचलं लगेच लिहून काढायचं, म्हणजे कोणतंही काम राहायला नको किंवा नंतर मग बसून खूप डोक्याला लोड देऊन मग ते आठवून लिहायची गरज नाही। त्यामुळे सगळ्यात पहिलं काम करायचं ते म्हणजे सगळं कामं लिहून काढायची पद्धतशीरपणे। टिप क्रमांक 2, तुमच्या ह्या वर्षीच्या गणपती उत्सवाचं किंवा गणेशोत्सवाचं तुम्हाला बजेट डिसाईड करायचं आहे। येस, कारण बऱ्याचदा आपण ते सगळं विचार करत नाही की होईन जाईल किंवा बघूयात होईल किंवा जसं आपण आवडत असेल तसं घेत जातो आणि मग बऱ्याचदा असं लक्षात येतं की खूपच आपला खर्च झाला आहे की जो म्हणजे आपल्या याच्यामध्ये आवाक्याच्या बाहेरचा झालेला आहे, किंवा बऱ्याचदा असं होतं की नको त्याच गोष्टी आपण विकत घेऊन येत असतो कारण आपल्याकडे नियोजन नसतं। म्हणून ना काय करायचं, सगळ्यात पहिलं ठरवायचं की 10, 15, 20, 25 प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, त्यामुळे प्रत्येक जणी आपलं आपलं ऐपतीनुसार किंवा आपल्या इच्छेनुसार जे काही तुमचं बजेट असेल ते तुम्ही आधी डिसाईड करायचं आहे आणि ह्याच बजेटमध्ये बसवायचा प्रयत्न करायचा आहे।
100% थोडंफार 19-20 होत असतं, पण खूप इतकं नको व्हायला की त्याच्यानंतर आपल्याला टेन्शन यायला लागेल. त्यामुळे डिसाईड केलेलं असलं की बऱ्याचशा गोष्टी हे आपण वायफळ खर्च जो म्हणतो किंवा उगाच मला वाटलं हे जे काय होतं ते होत नाही. टीप क्रमांक 3, आता आपलं बजेट आणि आपल्या कामांची यादी तयार आहे तर लगेच कामांना सुरुवात करायची. तर सगळ्यात पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे गणपती बुक करणे. आणि जर तुमच्याकडे गौराई सुद्धा बसत असतील तर मग गौराईंची मुखोटे व्यवस्थित आहेत ना, किंवा मग आपल्याला नवीन विकत घ्यायचे असतील तर मग आपण कुठून घ्यायला हवेत किंवा कशा पद्धतीचे घ्यायचे आहेत, आपलं बजेट काय आहे त्यानुसार तुम्ही गणपती बुक करणे आणि मुखवटे घेणे हे पहिलं काम करून टाकायचं आहे. कारण याचं जर आपल्याला हवं तसं जर नाही भेटलं तर आपण तिथे थोडेसे नाराज होत असतो. आणि कसं होतं, जसे दिवस पुढे पुढे जातात तसे मग आपल्याला चॉईसेस पण खूप कमी भेटतात, ऑप्शन्स खूप कमी अवेलेबल असतात. त्यामुळे सगळ्यात पहिलं ते काम करून टाकलं की आपलं डोकं एकदम म्हणजे नाही एक मोठं ओझं उतरल्यासारखं आपल्याला वाटायला. आणि जर तुम्ही अजूनही गणपती बाप्पा बुक केला नसतील तर माझा व्हिडिओ बघत असाल तर माझी एक मनापासून तुम्हाला एक विनंती आहे, कृपया शाडूच्या मातीचे बाप्पा तुम्ही घरी आणा किंवा तशा स्वरूपात तुम्ही मूर्ती बुक करा. कारण आपण POPची आणते ती छान आखीव रेखीव असते, सुंदर असते, खूप सजवलेली असते, लाईट उचलायला वगैरे हलकी असते, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण नंतर जे 10 दिवस आपण जेव्हा सेवा करतो आणि त्यानंतर आपण जेव्हा विसर्जित करतो आणि त्यानंतर जे मूर्तीचे जे हाल असतात ते खरंच बघवत नाही. आणि ती गोष्ट फक्त मोबाईलमध्ये बघून तेवढ्यापुरतं आपल्याला एकदम वाईट वाटतं आणि नंतर आपण ती गोष्ट ठीक आहे असं म्हणून जे सोडून देतो तसं करू नये. छान शाडूच्या मातीची छोटेसे बाप्पा आणावेत. आणि तुम्हाला आजकाल इतके सुंदर सुंदर शाडू मातीच्या बाप्पांमध्ये सुद्धा मस्त रूप गणपती बाप्पाचे असतात आणि त्यांना सुद्धा छान सजवून मिळतात. तर तुम्ही तशा पद्धतीचे बाप्पा आणावेत अशी माझी कृपया विनंती आहे. टीप क्रमांक 4, आता तुमचं गणपती बाप्पा बुक करून झालेलं असल्यामुळे तुम्हाला माहिती असणार आहे की गणपती बाप्पाचं धोतर कशा रंगाचं आहे किंवा गणपती बाप्पा कोणत्या स्वरूपात आपल्या घरी येणार आहे त्यानुसार तुम्हाला मग डेकोरेशन करायला सोपं जातं. आता डेकोरेशन हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता किंवा आजकाल रेडीमेड भेटतात, तोही चांगलाच ऑप्शन आहे. पण जर तुम्हाला रेडीमेड घ्यायचं नसेल, तुम्हाला गणपती बाप्पाची आरास स्वतःच्या हाताने करायची असेल तर तुम्ही आधी पहिल्या ठरवून घ्यायचं आहे की मला कशा पद्धतीचं असणार आहे. मग तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता किंवा तुम्ही घरातल्यांचा विचार घेऊन तुम्ही एकच त्याचा एक आराखडा तुम्ही तयार करू शकता. आणि मग त्याच्यानुसार आपल्याला काय काय सामान लागणार आहे त्याची एक वेगळी यादी करायची आहे. मार्केटमध्ये जाऊयात आणि मग जे आवडेल ते घेऊन येऊयात. तर ते काय होतं, त्याच्यामुळे घरी आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे हे तर या सगळ्याचं वेगळं कॉम्बिनेशन होतंय किंवा रंग वेगवेगळे आणलेत किंवा हे छान नाही दिसत आहे आणि मग उगाचच पैसे वाया जातात किंवा मग पुन्हा काही गोष्टी कमी पडतात आणि मग पुन्हा आपल्याला जाऊन ते आणाव्या लागतात. आणि म्हणजे एका कामासाठी 2-2 वेळा चक्रा मारा किंवा तेवढा वेळ वाया जात असतो. त्याच्यामुळे काय करायचं, यादी करायची. आणि जर तुमचं पहिलंच वर्ष असेल तर तुम्हाला तुमच्याकडे कमी सामान असणार आहे डेकोरेशनचं किंवा आरास करण्यासाठीचं जे काय असेल ते. पण जर तुमचं म्हणजे तुम्ही दरवर्षी बसवत असाल तर तुमच्याकडे आधीचं बरंचसं सामान असणार आहे. मग ते पहिलं चेक करायचं ते चांगल्या अवस्थेत आहेत का. कारण बऱ्याचदा आपण म्हणजे जवळजवळ वर्ष झालेलं असतं पण त्या सामानाकडे बघितलेलं नसतं, आपण कुठेतरी ते वरती ठेवून दिलेलं असतं पॅक करून. मध्ये बऱ्याचदा खराब होऊन गेलं असतं, माळी वगैरे असं त्यांचे रंग उडालेले असतात, लाइटिंग जी असते ती बंद पडलेली असते, असं काही बऱ्याचशा गोष्टी होत असतात. त्यामुळे त्या सगळ्या पहिले आधी चेक करायच्या, त्याच्यातल्या खरंच ज्या गोष्टी खराब झाल्या आहेत त्या फेकून द्या किंवा आणि ज्या गोष्टी चांगल्या आहेत तर त्याचा वापर आपल्याला पुन्हा कसा करता येईल याचा विचार करा. आणि जसं मी सांगितलं तसं बजेट डिसाईड करायचं आहे की डेकोरेशनचा खर्च मला 2,000मध्ये 3,000मध्ये बसवायचा आहे. मग याच्यामुळे काय होतं माहिती आहे, ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये गेलात इतक्या सुंदर गोष्टी असतात की आपल्याला मोह होतोच घेण्याचा. पण ज्यावेळेस आपल्याला माहिती असतं की नाही मला इतकंच गरजेचं आहे आणि माझ्याकडे इतकेच पैसे आहेत, त्यावेळेस ना आपण खूप क्रिएटिव्हली म्हणजे विचार करायला लागतो किंवा जे प्रत्येक गोष्ट विकत घेताना आपल्या डोक्यामध्ये एक येतं की नाही ही मला खरंच गरजेची आहे का, किंवा याला मी दुसरा काही ऑप्शन माझ्याकडे मी घरीच बनवू शकतो का, किंवा मी माझ्याकडे घरात असू शकतो. तर असा पण विचार करतो. जसं की उदाहरणार्थ मी सांगते की जसं पहिलं वर्ष होतं आमचं गणपती बसवण्याचं, तर त्या वर्षी मी तुम्हाला इथे फोटो वगैरे दाखवेन किंवा दुसऱ्या तिसऱ्या गणपतीचे पण मी फोटो दाखवेन. बऱ्यापैकी काही गोष्टी आम्ही घरातल्या गोष्टींचा वापर करून, अगदी सगळंच आम्ही काही विकत आणत नाही. कारण छान आपल्या डोक्याला पण असं नाही का आयडियाज येत असतात आणि आपण फक्त थोडीशी मेहनतीची गरज असते, थोडंसं वेळ काढावा लागतो आणि ते सगळं केल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं की अरे वा काही घरातल्या गोष्टींचा पण वापर झाल्याचा एक वेगळा आनंद असतो. पैशाची तर बचत होतच असते, पण
घरातल्या गोष्टी वापरल्याचा सुद्धा जास्त आनंद असतो. त्यामुळं काहीही राहून जात नाही, पुन्हा काही आपल्याला त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. त्यामुळे आणि हां, डेकोरेशनचं सामान घ्यायला जाताना यादी सोबत ठेवायची. मग तुम्ही ती फोनमध्ये ठेवा किंवा त्याचं कागद असेल तो तुम्ही सोबत ठेवा, आणि तेवढ्याच गोष्टी तुम्हाला विकत घेऊन यायच्या आहेत. गणपती बाप्पाच्या पूजेसाठीची यादी तयार करायची आहे. आता जर तुमच्याकडे दरवर्षी येत असेल तर तुम्हाला अनुभव असतो किंवा तुमच्याकडे बरंचसं सामान सुद्धा असेल की काय काय लागतं, किती लागतं वगैरे. पण जर तुमचं पहिलंच वर्ष असेल तर तुम्ही ऑनलाईन त्याचा रेफरन्स घेऊ शकता आणि त्याची एक व्यवस्थित पद्धतशीर यादी बनवायची आहे. सगळ्यात पहिलं तर तुमचं जे काही 7 दिवस, 10 दिवस, 1.5 दिवस, 5 दिवसाचा जो काही बाप्पा असणार आहे त्यामध्ये तुम्हाला जर एक्स्ट्राची, म्हणजे बरेच जण सत्यनारायण पूजा ठेवत असतात किंवा तुमच्याकडे गौराई येत असतील तर मग त्यानुसार तुम्हाला कसं काय काय सामान लागणार आहे तर ते तुम्ही त्याची यादी बनवायची आहे. जर तुम्हाला भटजीकडून जर तुम्हाला प्राणप्रतिष्ठापना किंवा तुमच्याकडे जर ओळखीत असतील मग त्यांना विचारून तुम्ही व्यवस्थित एक यादी तयार करा. आणि खरं सांगू का, तुमच्याकडे जर पहिल्यांदा गणपती बाप्पा बसवत असतील आणि तुमच्या घरात कोणाला जास्त फार काय माहीत नसतील काय सामान लागतं तर सरळ दुकानात जायचं आणि त्यांना फक्त म्हणायचं की आम्हाला बाप्पाच्या पूजेसाठीचं सामान द्या. त्याचे अगदी छान इतके मस्त सोय केलेली दुकानदारांनी, त्याचे सेट केलेले असतात, त्याच्यामुळे आपल्याला काही बघावं लागत नाही. ते घेऊन यायचे. आणि बेसिक तर आपल्याला माहितीच असतं की कापूर, अगरबत्ती, तेल, वाती वगैरे हे सगळ्या गोष्टी तर आपल्याला माहितीच असतात. त्या सगळं आणणे इतकं सिंपल मस्त असं काम झालेलं आहे आपलं. आणि जर तुमच्याकडे येत असतील आधीपासून तर काय करायचं, सगळं पहिलं चेक करायचं, कारण बऱ्याचदा क्वांटिटी जास्त असते, काय तेवढं सगळ्याचा वापर होत नाही, काय काय पॅकेट तसेच असतात. मग तुम्ही ते चेक करा की पूजेच्या सामानामध्ये काय काय ऑलरेडी माझ्याकडे आहे, काही खराब झालं असेल तर मग ते विकत आणायला ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचं आहे आणि त्याची सुद्धा यादी घेऊन मगच तुम्ही दुकानांमध्ये जायचं आहे. टीप क्रमांक 6, काय करायचं आहे तर कपड्यांची जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्या किमान 1 महिना आधी तुम्हाला कपड्यांची खरेदी करून घ्यायची आहे. काय होतं, एकतर श्रावण महिना सुरू झाला की इतके सणासुदीचे दिवस चालू असतात, त्याच्यामुळे टेलर काकांकडे किंवा दुकानदारांकडे इतकी गर्दी असते आणि थोडेसे पैसे पण जास्त लावलेले असतात त्यांनी. त्यामुळे काय करायचं, 1 महिना आधीच तुम्हाला जायचं आहे दुकानांमध्ये, व्यवस्थित कपड्यांची खरेदी करायची. आणि 1 महिना आधीच तुम्ही जर कपड्यांची खरेदी केली ना तर तुम्हाला वेळेत ब्लाऊज, अल्टरेशन या सगळ्या गोष्टी करायला वेळ मिळतो. टेलर काका वेळेत आपल्या गोष्टी अल्टर आणि शिवून वगैरे तयार ठेवलेल्या असतात, कारण त्यांच्याकडे पण लोड असतो. मग आयत्या वेळी त्यांचं काय झालं नाही तर बऱ्याचदा आपल्याला जे ठरवलेलं असतं, जी काही कपडे आपण खरेदी केलेली असते ते आपल्याला घालता सुद्धा येत नाही, असं बऱ्याचदा होत असतं. त्यामुळे 1 महिना आधीच तुम्ही छान मस्त अशी निवांत जाऊन शॉपिंग करा भरपूर. स्वतःच्याच फक्त कपड्यांची खरेदी बद्दल तर बोललोच आपण, पण जर समजा तुमच्याकडे गौराई येणार असतील तर गौराईंच्या साडीची खरेदी असते किंवा गौराईंच्या ओटीचं जे काही पीस असतो त्याची खणाची खरेदी असेल ती सुद्धा तुम्हाला त्याच टायमिंगला करून घ्यायची आहे. म्हणजे कसं छान व्यवस्थित तुम्हाला साड्या निवडता येतील आणि तुम्हाला बजेटमध्ये सुद्धा साड्या मिळून जातील. त्यामुळे जर तुमच्याकडे येणार असतील तर गौड्यांच्या साड्यांची खरेदी सुद्धा तुम्ही ज्यावेळेस तुमच्या साड्यांची किंवा तुमच्या याची जी काही खरेदी करणार आहात त्यावेळेसच करून घ्या. क्रमांक 7, गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना जर पुजारी काकांकडून करून घ्यायची असेल, भटजींकडून करून घ्यायचे असतील तर तुम्ही त्यांना किमान 20-25 दिवस आधी तरी फोन करून तुम्ही त्यांच्यासोबत विचार झाला पाहिजे तुमचा की कधी वेळ आहे, तुम्हाला कधी वेळ आहे, हे सगळं ठरवून घ्यायचं. कारण दिवस असतो त्याच्यामुळे प्रत्येकाला प्राणप्रतिष्ठापना करायची असते आणि मग वेळ मात्र खूप कमी असतो, त्यामुळे त्यांचे वेळ मिळत नाही. मग आपल्याला खूप वाईट वाटतं की अरे मला जसं हवं तसं होत नाहीये. किंवा आपल्याला आता तुमचं जर पहिलंच वर्ष असेल तर आपल्याला काहीच माहीत नसतं की कशा पद्धतीने करायची, काय करायचं. हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत, कारण पहिल्या वर्षी आम्हाला लक्षात नाही आलं आणि कुणी त्याच्या आधी कधी गरज नव्हती लागत, त्याच्यामुळे फारसा काही कॉन्टॅक्ट नव्हता कोणत्या भटजींचा. त्यामुळे त्यांचा आधी कॉन्टॅक्ट शोधण्यात, नंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यात 8-10 दिवस निघून गेले आणि नंतर आम्हाला वेळच मिळत नव्हती. म्हणजे आमच्याकडे सत्यनारायण पूजा ठेवलेली आम्ही त्यासाठी, आणि मग आम्हाला अक्षरशः सकाळी 7 वाजताची आम्हाला तयारी करावी लागली आणि मग 7 वाजता आम्ही पूजा केली. त्यामुळे ना खूप म्हणजे अनुभव आहे, त्यामुळे सांगते की तुम्ही 20-25 दिवस आधीच त्यांच्याशी बोलून ठेवा, वेळ घेऊन ठेवा. म्हणजे कसं तुम्हाला त्या वेळेनुसार त्या दिवशीचं नियोजन सुद्धा करता येतं आणि तुम्ही सुद्धा रिलॅक्स राहता. आयत्या वेळी आपल्याला काही ह्या दिवसांमध्ये भटजी भेटत नाही. त्यामुळे टीप क्रमांक 8,
बाप्पांच्या किंवा गौरींच्या दागिन्यांची खरेदी करणे. आता जर तुमच्याकडे गौरे असतील तर गौरायांच्या दागिन्यांची खरेदी करणं म्हणजे एक मस्त असं एक चंगळ असते किंवा आपली हौस असते. कितीही घेतलं तरी आपल्याला कमीच वाटतं, पण ते दागिने घेताना आपल्याला कोणत्या पद्धतीचं ह्या वर्षी गौराईंचा लुक करायचा आहे किंवा त्यानुसार मग आपण कोणकोणते दागिने घ्यायला हवेत किंवा बाप्पांसाठीचे ह्या वर्षी काय दागिने करायचे किंवा कोणत्या गोष्टी विकत आणायच्या आहेत. म्हणजे जसं की बरेच जण जास्वंदीचं फूल करतात बाप्पाच्या हातात ठेवण्यासाठी किंवा शस्त्र केलं जातं किंवा छोटेसे उंदीर केले जातात किंवा छान गळ्यातली कंठी. मग तुम्ही गरजेचं नाही आहे की प्रत्येकाचंच बजेट असेल असं नाही आहे. जर तुमचं बजेट नसेल तरी मग तुम्ही इमिटेशन ज्वेलरी जी असते ती तुम्ही खरेदी करा आणि मस्त अशी मनसोक्त अशी दागिन्यांची खरेदी करा. छान बाप्पाला काय काय अजून सजवता येईल किंवा गौराईंसाठी काय काय सजवता येईल, काय काय छान छान घेता येईल याचं सगळं तुम्ही लिस्ट करा, यादी करा. आधीच्या वर्षांचे जर दागिने असतील तर ते सगळे व्यवस्थित कंडिशनमध्ये आहेत ना, त्यांची पॉलिश वगैरे तर नाही ना गेलेली. आणि जर गेली असेल तर मग ते दागिने त्या वेगळे नवीन आणायला किंवा तुम्हाला गौराईंचं कशा पद्धतीचा लुक करायचा आहे त्यानुसार मग तुम्ही दागिन्यांची किंवा खरेदी करायची आहे. टिप क्रमांक 9, घराची डागडुजी करणे किंवा घराचं रंगकाम करणे. आता जर तुमचं घर थोडंसं घराचा कलर खराब झाला आहे किंवा तुमच्या घरामध्ये काही तुम्हाला वाटतं चेंजेस करायचे तर ते किमान तुम्ही महिनाभर आधी त्याचं नियोजन करायला हवं की कसं काय वगैरे आणि किती दिवस लागतील. तर तुम्हाला काम करायचं आहे ते ठरवायचं आहे. त्यानुसार मग तुम्हाला जे काही कॉन्टॅक्ट्स असतील किंवा जे काही तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची असेल ते तुम्ही सगळं करू शकता. पण माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही कमीत कमी 15 दिवस आधी ही सगळी कामं करून झाली पाहिजे. 15 दिवस तुमच्याकडे रिकामे हवेत म्हणजे तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टींची तयारी करण्यासाठी, म्हणजे तुम्ही थकणार नाही, आयत्या वेळी तुमचा गडबड गोंधळ होणार नाही. आणि टिप नंबर 10, गणपती बाप्पा येणार त्यावेळेस आपल्याकडे भरपूर आपल्याला पूजेच्या भांड्यांची गरज असते. आता जर तुमच्याकडे आधीपासून असतील तर ठीक आहे, पण जर तुमच्याकडे नसतील तर काय काय आपल्याला बाबा बेसिक गोष्टी लागणार आहेत त्यांचं तुम्ही एक यादी तयार करायची आहे. जसं की मी माझं उदाहरण सांगते की ज्यावेळेस पहिल्या वर्षी गणपती बाप्पा बसवणार होते त्यामुळे आणि माझ्या लग्नाला अगदी 1 वर्षानंतरच आम्ही लगेच गणपती बसवायला सुरुवात केली. त्याच्यामुळे फार काही माझ्याकडे सामान नव्हतं, फक्त पूजेचं ताट आणि जो आपला तामण असतो तो होतं, बाकी काहीच नव्हतं. मग मी काय काय लागणार आहे ते मी बेसिक त्याचं लिस्ट केली. म्हणजे जसं की अखंड चालणारा दिवा असेल, समया असतील, पाट असतील, चौरंग असेल किंवा हळदी कुंकवाचं कोयरी असेल किंवा एक्स्ट्राचे काही 1-2 दिवे, जे काही तुम्हाला लागते, अगरबत्ती स्टँड, धूप स्टँड किंवा पाटावर टाकायचा रुमाल, अशा सगळ्या ज्या काही गोष्टी भांडी आहेत तर ती सगळी किंवा घंटी असू शकते, शंख असू शकतं किंवा बाप्पाच्या छोटी मूर्ती असू शकते पितळेची किंवा पंचधातूंची. तर सगळ्याची तुम्हाला यादी करायची आहे आणि ते सगळं तुम्हाला विकत आणायला जायचं आहे. आता ते सुद्धा तुम्ही थोडं आधीच गेलात तर तुम्हाला थोडंसं निवांत. क्रमांक 11, ती म्हणजे किराणा सामानाची यादी करणे. आता किराणा तुम्हाला जो आहे तो तुम्ही किमान माझ्या मते तरी 8 दिवस आधी तुम्ही आणलाच पाहिजे. कारण फक्त किराणा आणणे हे एवढं एक काम नसतं, त्याच्यानंतरचं जे बऱ्याचशा त्या गोष्टी व्यवस्थित सेट करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे किमान 8 दिवस आधी तुम्हाला किराणा आणणं गरजेचं आहे. आता किराणा आणण्यामध्ये याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला काही गोष्टी मी सांगते. तर आपण तर दर महिन्याला किराणा भरतच असतो बरोबर. तर याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही सगळ्यात पहिले घरातल्यांना बसवायचं आणि मेनू डिसाईड करायचं की काय बाबा आता आपलं समजा 5 दिवस बाप्पा असणार आहे तर 5 दिवस आपण नैवेद्यात काय करणार आहोत. किंवा आपल्याला जर समजा तुमच्याकडे गौराई येणार असतील तर मग गौराईंच्या फराळासाठीची थोडीशी वेगळी लिस्ट बनवायची. बाबा ह्या फराळ करणारे घरी तर मग त्यासाठीचं काय सामान लागणार आहे, एक्स्ट्राच्या काय काय गोष्टी असतात त्याची क्वांटिटी तुम्ही तशी ठरवायची आहे. नाही तर मग उगाचच ते राहायला नको. किंवा मग कोणी आलं गेल्यांसाठी आपल्याला काही ज्युसेस आणायचे आहेत का किंवा आपल्या घरी समजा येणार असतील तर मग त्यासाठीच्या प्लेटी किंवा जर तुमच्याकडे म्हणजे जेवण ठेवलेलं असेल तुम्ही तर मग त्याच्या प्लेटी, ग्लासेस किंवा आता गौराई किंवा गणपती असेल तर आपलं जागरण हा त्याच्यातला एक अतिशय आकर्षित करणारा भाग असतो. सगळ्यांना त्या दिवसांमध्ये मस्त जागायला, गप्पा मारायला, खेळ खेळायला आवडत असतात आणि मग बऱ्याचदा चहा, कॉफी ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. मग त्यासाठी परत आपले घरातले जे कप वगैरे मग ते पुन्हा भांडी घासण्याचं टेन्शन वेगळंच आपल्या डोक्यामध्ये चालू असतं. त्यामुळे यूज अँड थ्रोचे जे काही फक्त इको फ्रेंडली आजकाल इतके सुंदर ऑप्शन डिझाईन्स असतात त्याचा वापर करा.
तर मग तुम्ही तशा पद्धतीचे ग्लासेस, आपले चहाचे कप वगैरे मिळतात, तर ते सगळं तुम्हाला घेऊन यायचं आहे. त्याला किती क्वांटिटी लागेल काय त्या सगळ्याची यादी करायची आहे आणि ते घेऊन यायचं आहे. आता मेनू ठरवताना कसं मग प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते, त्यानुसार तुम्हाला 5 दिवसाचे मेनू ठरवून घ्यायचे आहे आणि त्याला काय जे काय सामान लागतं त्याचे किराणा आपल्याला भरून घ्यायचा आहे. आता ह्या किराणा भरल्यानंतर त्याचं सेट कसं काय काय जे काय पुढचं सगळं जे नियोजन आहे ते तुम्हाला भाग 2 मध्ये बघायला मिळणार आहे. आणि टिप क्रमांक 12, तुम्हाला घर सजावटीच्या सामानांची यादी किंवा घर सजावटीच्या सामानांची खरेदी करायची आहे. आता बघा, गणपती बाप्पा येणार म्हणजे इतके पाहुणे रावळे दर्शनासाठी येत असतात, बाप्पांना बघण्यासाठी येत असतात आणि मग त्यामुळे ना आपल्याला असं वाटत असतं की आपलं घर छान असावं. आता बघा, तुम्ही घराचं समजा रंगकाम केलंय किंवा घराची डागडुजी केली किंवा हे सगळं काहीच नाही केले, आपण मस्त घर छान स्वच्छ केलेलं आहे, पण आपल्याला असं वाटत असतं की थोडं एंट्रन्स सजवावा, थोडंसं हॉल सजवावा. तर मग त्यासाठीच्या काय काय वस्तू आपल्याला लागणार आहे त्याची सुद्धा एक यादी करायची किंवा ते ठरवायचं की मला बजेटमध्ये पण असं छान काय काय मिळते. मग तुम्ही छान छान झाडांची खरेदी करू शकता, जे इंडोर प्लांट असतील मस्त एंट्रन्सला, किंवा मग तुम्ही तोरण जर तुम्हाला छान दरवाजाला लावायचं असेल तर त्याची तुम्ही ते ठरवून घ्यायचं आहे. किंवा घरामध्ये काही फ्लॉवर पॉट आणायचं असेल किंवा घरातले काही छोट्या मोठ्या ऑर्गनायझर तुम्हाला आणायचे असतील किंवा जे गणपती बाप्पाच्या दिवसांमध्ये मला सोपं जाईल सगळ्या गोष्टींची तयारी करण्यासाठी, ते सगळं आधी ठरवून घ्यायचं आहे आणि त्याची सुद्धा एक वेगळी यादी करायची आहे. आणि शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला म्हणून तुम्हाला एक जास्तीची टिप देणार आहे, ती म्हणजे सगळ्यात पहिलं तर काय करायचं, हा व्हिडिओ बघून माझा झाला की लगेचच याद्या करायला घ्यायच्या आहेत. कारण ऑलरेडी हा व्हिडिओ यायला थोडा उशीर झालेला आहे, किमान 1 महिना आधी तरी यायला हवा होता, पण माझा मोबाईल खराब झाल्यामुळे मला काही ते शक्य झालं नाही लवकर पोस्ट करणं व्हिडिओ. असो, अजूनही वेळ आहे आपल्या हातामध्ये भरपूर, तर तुम्ही लगेचच हा व्हिडिओ बघून झाला की याद्या करून ठेवायच्या आहेत. तरी करून झाल्यानंतर आपल्या सगळ्या तुमचं जॉईंट कुटुंब असेल, किंवा मोठी मुलं असतील तुमची किंवा जास्तीचे मेंबर असतील, तर मग तुम्ही ठरवून घ्यायचे की ह्याच्याकडे हे कामं, ह्याच्याकडे ही शॉपिंग आहे किंवा आपण सगळेजण मिळून इथे जाऊयात, ह्या दिवशी जाऊयात सगळ्यांचं. कारण बऱ्याच जणांचं मुलांचे पेपर, मुलांच्या शाळा किंवा आपले स्वतःचे जॉब्स, आपली स्वतःची कामं, ह्या सगळ्याचं आपल्याला विचार करून मग दिवस ठरवायचे आहेत. आणि म्हणजे काय होतं, मग एकावरती लोड येत नाही किंवा उगाचच काही सुट्ट्या अशाच बसून घरी व्यस्त जातात आणि नंतरच्या अगदी लास्टला सगळा लोड दिवस आपण नुसतं फिरतोच आहे आणि मध्ये सगळे आपले हातपाय दुखायला लागतात. किंवा काय करायचं, याद्या तयार ठेवायच्या आणि त्याचे दिवस सुद्धा ठरवून ठेवायचे. तर ही होती माझी जास्तीची टिप. आणि हो, अजून एक सांगायचं राहिलं की जे मी पूजेच्या सामानाचे सांगितले त्याच्यामध्ये रांगोळी हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याशिवाय पूजा अपूर्ण असतात, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही बघा किती आहे, किती आणायचे आहेत, काय आहेत. तर हे सगळं जर असं ते सुद्धा नक्की विचार करा. तर असा होता आजचा व्हिडिओ आणि भाग 1. तर भाग 2 याच्यामध्ये ना आपण घरातलं जे काही कामं असतात त्याचं अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, त्यामुळे तो भाग सुद्धा बघायला अजिबात विसरायचं नाही आहे. लगेचच मी तो सुद्धा पोस्ट करेलच. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्याकडे काही जर राहिलं असेल सांगायचं तर ते सुद्धा मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला सुद्धा नवीन काही शिकायला मिळेल आणि मला सुद्धा यंदाचा जो बाप्पा आहे तो अजून छान रीतीने तयारी करून सेवा करता येईल किंवा आनंदात साजरा करता येईल. तर चला मग भेटूयात पुढे नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, हा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कोणाकडे गणपती बाप्पा येणार असतील तर त्यांना हा माझा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय, धन्यवाद.